वाईट वाटतं ग. लहानपणी आम्ही एकामेकाची 100 पॅन्ट सुद्धा धुतले द्या. त्याच्या आंघोळीची 100 पॅन्ट मी धुयाचो, माझ्या आंघोळ 100 पॅन्ट ती धुयाचा. तुला हसू येत? नवीन बांधकाम चालू केलंय बघा. इकडच्या साईडचं इथं आता कोपरा लावाय चालू आहे. इथं एका ठिकाणी केलंय. हे अंकल त्यातच जाणार का कोपऱ्यातच? आत मुजणार भीती ती होय. ह्याच्या भीती यायची का? होय ह्या अँगलवर भीती यायची बघा. तिकडे समधीकडे कोपरं करून घेतलं पूर्ण मुजणार. आधी आता हे भीत करायचंय का? आता कोपर घ्या, माप घ्यायची. आता समजा आधी कोपरं घेऊन ठेवायचं. कोपर घ्यायचं, माप घ्यायची, पुढा पटापटा उरकते हे लावायचं. बांधकाम करायचं आहे का नाही? ह्याला बी इटा आपूट नाही तुकडं टाकडं करून लावायला लागतं. या तुकडं लावायला लागतं म्हणा. साधन लागतं इटाची म्हणा. तुकडं लावायला लागतं म्हणा. साधन इटाची तवा विट वस्ती म्हणायचं. इकडं बी केलंय का बाबा? इकडं बी तसं दाखवा म्हणा. त्या कोपऱ्या बघा इथं असं करून ठेवलाय कोपरा. तिकडच्या बी कोपऱ्या केलाय हो का? कोपर केले, चारी कोपर केले म्हणा. माप घेतले म्हणा. हा माफ घेतली ती. चारी बाजूला कोपरं केलंय. काम आता होतंय म्हणजे तिकडचं पूर्ण झालं आता आहे का नाही? थोडं राहिलंय खिडकीच्या वर, कारण पायात ठोका येत नाही. ओलं बांधकाम आहे आज. काल थोडं झालं जरा 2-4 थर घेतला असतं म्हणजे काल येत होतं पायात ठोकाय, पण माल संपला ना. अंधार बिलाही पडला म्हणून गेलं काल मिस्त्री. मग आता हे केलं. आता ती हाडकूस तर इकडं कोपरं बिपरं घेऊन ठेवायचं, नाही तर घ्यायची एखादी भेट. सगळं संगच करायचं आहे ना आपल्याला, कारण आत्याची पुण्यतिथी आली आपल्या दुसरी. त्यामुळं सगळं लवकर झालं पाहिजे. त्यामुळं सगळं बाबा ती झालंय आता घर. तर आता तेवढंच पत्र हे करून ठोकून घ्यायचं, प्लॅस्टर करायचं. ते पत्र ठोकल्यावर प्लॅस्टर करते ती वाटतं. मला वाटलं आधी सगळं करते ती, पुन्हा करते काय, पण ती पत्र ठोकून करते ती जण. ती आधी करायचं आहे. हा काय म्हणलं? काय म्हणलं मिस्त्री गप्पा झालं. तिकडे बसल्या ते बघा ह्यांनी सावलीला शेड मध्ये बसल्या ते. त्यांच्याकडे जाते काय नाही बघून आली नवीन बांधकाम चालू झालेली. पाणी मी आज दिलंय आणून तुम्हाला. बसलोय आपलं उन्हा शेड मध्ये. आपलं काय करायचंय? मी आता मला विचारलंच नव्हतं बरं आज. काय करायचं शेड मध्ये? आपलं आयुष्य आहे. एक ना एक दिवस आपण पण खोलीत जाईल. बरोबर आहे का नाही? काय खोलीवर काय पर असावं म्हणून बांधायचं आपलं. होय बरं चाललंय का? बरंच आहे की आता काय वाईट जरा सुखली आहे. ही दुखते का काय? आता सारं दुखलं नाही दुखलं तर कशाला सांगायचंय? कोणाला सांगायचंय? तुमची भाऊजाई म्हणत होती दिराला सकाळी, काय म्हणते माझ्या दिराला तुमच्या भावाला जमीन एका म्हणली. आपण तूप साखर सगळं हाय तवर चांगलं खाऊ पिऊ लिहू निसू म्हणली. 4 तोळ सोनं आता घ्या, दिवाळी झाल्यावर 4 तोळ घ्या, मग पत्र ठोका नाही ठोकू नका म्हणत होती घरा. तसंच असतंय बाया. जे लहानपणी भाऊ एकत्र राहिले असतात ना, नाहीतर वाईला राहूया म्हणते आपण. एवढं लहानपणी असताना एक आंब असला तर त्या एका भावानं कोळी खायची, एका भावानं साय खायची. साय म्हणते साल खायची. असं करत 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 आयुष्य काढलेलं असतंय. घरची परिस्थिती नसताना आईनं जगवलेलं असतं. स्वतःच भावान म्हणजे भावान, दुसऱ्याचं भावान म्हणजे परिस्थिती इतकी वाईट होती. आमच्या आई लोकांच्या शेतात जाऊन कांद्याची पात आणायची, त्या पातीची भाजी करायची. अहो माझं लग्न झाल्यावर बी केलंय. पाणी नव्हतं स्वतःच घरी, काय नव्हतं. एवढं ताट म्हणून कशाच तांदळाची भाजी आणायची. त्या भाजीचं भाजी करून आम्हाला खायला घालायची. काय सांगायचं इतकी. एक दिवस तर कुंजराची भाजी खाल्ली आम्ही. एक भाकर भाजी गोळावर. लय बेकार आयुष्य होतं आमचं. पण त्या परिस्थितीतनं आज माझं घर होतंय. पण माझं घर होताना सुद्धा घराला सुद्धा माझ्या नात लागतोय. काय करायचं? वाईट वाटतंय हो. कारण आम्ही दोघं कशाचं वाईट कशाचं काही नाही का. टेन्शन घेऊ नका. झालंय आता घर. तुम्ही टेन्शन हे करत जाऊ नका. मला टोकरीत जात नाही पण ती तसंच तुम्ही बोलला का. वाईट हेच वाटतंय की तुमच्या बायकामुळं आम्हा दोघा भावाला कसं जगायचं. आजपर्यंत म्हणली नाही वायला राहा माझ्या वान्ना का तुम्ही. 2 बायकामुळं वायला राहा म्हणली 2 बायकामुळं 2 भावांच्या दोघांच्या मध्ये एक तिडी पडतीये की नेमकं काय करावं. त्या आबाला सुद्धा कोड पडत असेल. नेमकं भावाच्या बाजूने जाव. मस्त आबा शिकल्या सवारला. आबाला काय कळत नाही का चांगलं वाईट काय. अगं म्हणून घरात शांतता ठेवायची असते. शांतता मी काय जाऊन काय कुणा टोकरू धोडा घालून येते का. तिला तर कळलं पाहिजे. तिला कळलं पाहिजे ही आयुष्य पुन्हा नाही. आज जे आपण जगतोय ते पुन्हा नाही. या धर्तीवर वन्स मोर नाही. वाईट वाटतं ग. लहानपणी आम्ही एकामेकाची 100 पॅन्ट सुद्धा धुतले द्या. त्याच्या आंघोळीची 100 पॅन्ट मी धुयाचो, माझ्या आंघोळ 100 पॅन्ट
ती धुयाचा. तुला हसू येत असेल खरंच, म्हणजे इतकी बेकार सांगण्याची गोष्ट सांग. अभिमानानं सांगतोय, अभिमानानं. सांगाय नाही, जे केलंय ते सांगितलं पहिलं ना. मित्रांनो आम्ही आई कामाला गेले असताना आम्ही आईची भांडी सुद्धा आम्ही धुतली, आईचे कपडे सुद्धा आम्ही धुतली. बघा इथपर्यंत सांगितलं ना आयुष्यात कधी, पण आम्ही दोघा भावाने केलंय. ती आबाने केलंय, मी केलंय. आम्ही जेवलेली ताटा आम्ही मातीनं घासत. कुठल्या साबणान कुठलं काय माझं लगेच झालं तरी जेवलेली ताट धुवून आणून ठेव. मी म्हणायची अशी करते ती, जेवलं का ताट बाहेर न्यायची धुवून आणून ठेवायची. लय गरीब परिस्थितीतनं जाणीव आहे, त्या परिस्थितीत जाणीव आहे म्हणून आम्ही एकमेकाला जीव लावतोय. तुमच्या जीवाला कोण नाही म्हणताय का लावायला? आपल्या आयुष्यात मला एक तर सख्खी बहीण नाही, सख्खी आई नाही, सक्का बाप नाही, फक्त सक्का नात्याचा राहिलाय, फक्त भाऊच राहिलाय. मग ती भाऊ तर माझा तोडू नका. भला ते कसा तोडू नका म्हणजे काय? मी काय केलं? मग समजून घ्या एकमेकानं. माझं सांगण्यात काय समजून? तुमची भाऊजाई समजते का समजून? तिच्याकडे दुर्लक्ष करा. मग कुणाला घ्यायचंय समजून? आता काय कुणाला समजून घेत नाही अजून. दुर्लक्ष करा. काय करायचंय? वाईट वाटतंय. आई असते तर आज ही दिवस बघायला भेटलं नसतं. आई असते तर इथपर्यंत आलंच नसतं. लय बेकार कंडिशन. एक तर बाप आमचा लहानपणी गेलाय, त्यातनं आम्हाला भाऊ या जगात आजपर्यंत उचलून बोललं नसतं कोण सुद्धा. या जगात भाऊ एकत्र आज तगात कोटच राहत नाही. इथं आम्ही राहतोय गुन्ह्या गोविंदानं, आम्हाला राहू द्या. राहावा गुन्ह्या गोविंदानं, राहावा एका ताटात जेवा. भावाचं प्रेम तोडायचा मी आजपर्यंत प्रयत्न केला नाही आणि अजून पण करणार नाही. पण तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावा. असे माझे तुम्ही फक्त एकच नातं म्हणून तेवढ्या नात्याला जपू नका, सगळ्या नात्यासनी जपा असं म्हणायचं. तुम्हाला पण काय कमी केलंय का? तुझ्या मला तर तुम्ही भावाच्या लेकरांनी काय कमी केलं सांगताय? मग मला तर मी आई बाप सोडून आली, कुणाच्या भरोशा आली? माझ्या बरोबर तुला आयुष्यात मी काय कमी केलंय का सांग? मी तुला आयुष्यात काय कमी केलं? पण जबाबदाऱ्या विसरू नका अशी जबाबदारी विसरत नाही. हो भात खायचाय. मी आयुष्यात तुला काय कमी केलं असं मला बोल ना. मी आयुष्यात ना लेकरासने कमी केलं नाही, ना भावाला कमी केलं नाही, ना बायकोला कमी केलं नाही, आणि भाऊजाला पण कमी केलं नव्हतं. पण काय करणार, वेळ येईल तशी राहावं लागतंय. पुरीला भात करायचं. वाईट दिवस होतं पहिलं. काय झालंय? मग फपोट लागले. वाईट पहिलं दिवस होतं. दिवस काढल्यात कटल्यात आम्हाला माहित आहे. लागले कोपऱ्याला पुरगी दपते बोटानं. भाव माझा 80-90 रुपये हाजरीनं वयाच्या 9वीला असताना 9 पास केली, 13व्या वर्षी पाईपलाईन तिथं पाईपलाईन पडळ करायची पाईपलाईन होती. तिथं करून पुराय गेलता नळ्या. म्हणजे इथपासून आम्ही कष्ट केले. मी बघितलंय कष्ट केलेलं, बघितलंय. मला सांगताय तुम्ही ज्यांना बघितलं नाही त्याला सांगा ही गारान. मी बघितलंय ही सगळं स्वतः लग्नानंतर लग्नाच्या अगोदरच तुला माहित नाही काय म्हणून सांगतोय. माहित नाही, ते बघितलं तेवढंच लय झालं माझ्यासाठी. लग्नाच्या अगोदरची बघितलं तेवढंच लय झालं. इटबॅटी केली, जुंदळ काढाय गेला, लोक गँगतनी कामाला गेला, एखाद्या गारी गारी काय गेला, एखाद्या भाऊजी शर्ट राखत होतं, पाणी आणाय गेलं तर ते हातातनं कळशा फेकली द्या. ही दिवस विसरू नका. त्यामुळे एकीची ताकद जगात कुठंच ऐकत नाही, एवढं लक्षात ठेवू. ताकदच एक होत नाही, काय करावं आम्ही? 2 भाव जरी एकत्र असलं ना, समोरनं 4 जरी आले तर ते दोघात ताकद असते हरवायची. म्हणून 2 भाव या जगात एकत्र राहणं लय मोठं गरजेचं आहे. तुम्ही हरवू नका आम्हाला. तुम्ही साथ द्या. तू भक्कम देते ना, कधी पण करू दे, पण तू भक्कम साथ द्या आमच्या माग. मला माहेराला निघून जायला सांगते माझी. कोण जाऊ कायमची निघून तिच्याकडे तू दुर्लक्ष कर. फक्त या 2 गड्यांकडे बघून फक्त तू शांत राहा. मला काल अक्षरशः तुमची भाऊजाई म्हणली माझ्या नवऱ्याला बोलायचा तुझा संबंध नाही. मला म्हणली संबंध नसू दे, संबंधच काय भाव बोलायचं नाही. मी बोलायचं नाही भाऊजीला म्हणते. भाव का तिचं काय ती इडी झाली, तिच्या नादाला लागू नको तू. विषय संपला.